नमस्कार। हे बघा, हे जे कॉलेज आहे हे कॉलेज महाराष्ट्र बॉर्डर पासून एक 5 ते 6 किलोमीटर अंतरावर आहे। हे एमपी मध्ये कॉलेज पडतं आणि टॉप लेवलला कॉलेज पडतं। हे जे कॉलेज आहे हे 1999 पासून आहे। पण इथं मेन पॉइंट मध्ये यांचं जे हॉस्पिटल आहे एकदम चांगलं हॉस्पिटल आहे। ॲलोपॅथी हॉस्पिटल आहे, होमिओपॅथी हॉस्पिटल आहे आणि तिथं पेशंट फ्लो रोजचा एक 100 ते 150 पेशंट फ्लो आहे। मी स्वतः व्हिजिट केलेला आहे। तिथे डायलिसिस सेंटर आहे। डायलिसिस सुद्धा सर्व मशीन त्यांच्या सर्व फुल होत्या। तिथं जे काय आहे आयसीयू आहे, एनआयसीयू आहे, ओटी आहे, मायनर ओटी आहे आणि मेजर ओटी सुद्धा आहे। ऑपरेशन सुद्धा होतात आणि तिथं जो स्टाफ आहे, जे डॉक्टर आहे ते पीएमडी लेवलचे डॉक्टर आहेत। माझ्या अनुभवामध्ये मी एवढं चांगलं हॉस्पिटल आतापर्यंत सुद्धा बघितलेलं नाहीये। कारण की ॲलोपॅथी हॉस्पिटल आणि एवढं रन होणारं होमिओपॅथिक कॉलेजला तर आतापर्यंत बघितलं नाही। ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर कमी आहे आणि त्यांना टॉप लेवलचं कॉलेज जिथं पेशंट फ्लो जास्त आहे, प्रॅक्टिस जास्त होईल, अशा कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आणि बजेट सुद्धा 5 ते 5.5 लाखापर्यंत असेल। 100% खाली डिस्क्रिप्शन मध्ये सर्व नंबर आहेत, कॉन्टॅक्ट करा आणि ऍडमिशन घ्या। कारण तिथं जे स्टाफ जो आहे, जो प्रोफेसर आहे, जे प्रिन्सिपल आहे, ते सुद्धा महाराष्ट्रातले सर्व महाराष्ट्रातले। तुम्हाला असं वाटणार सुद्धा नाही तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर आहात की महाराष्ट्रामध्ये आहे। आणि तिथं जी टीचिंग फॅकल्टी सुद्धा चांगली आहे आणि जे तिथे स्टुडंट आहे, जी इंटेक कॅपॅसिटी 100 ची आहे, तर त्यामध्ये 100 स्टुडंट सुद्धा जेव्हा मी गेलो याच्यामध्ये, जेव्हा टीचिंग चालू होती, जेव्हा क्लासरूम मध्ये गेलो, तेव्हा तेथे इंटेक सर्व फुल होती आणि विद्यार्थी एक सुद्धा अब्सेंट नव्हता। एवढं स्ट्रिक्ट कॉलेज आणि चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घेण्यासाठी फक्त तुम्हाला घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन नंबर आहे, कॉन्टॅक्ट करा आणि तुमची सीट ही बुक करा। भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ। थँक्यू, धन्यवाद।